आदिती, तू तू बोलली सरांशी? काय म्हणाले सर? सर म्हणाले आदिती मॅडम, कॅन्डिडेट्स यायला लागलेत. तुम्ही येता ना इंटरव्ह्यू घ्यायला? कॉन्फरन्स रूम तयार आहे. मी सरांना लिस्ट देऊन येतो. आणि तुम्ही सगळे असे एकमेकांचे चेहरे बघत बसू नका. चला कामाला लागा. चला. अकाउंट डिपार्टमेंटशी तुझा काय संबंध? मग तू कसा घेणार इंटरव्ह्यू? आऊ घेणार होत्या ना इंटरव्ह्यू, मग तू? सर स्वतः असं म्हणाले की आदिती, तू आत कोणत्या कारणासाठी गेली होतीस? आदिती, अगं अविनाश सरांशी तू यांच्याबद्दल बोलायला गेली होतीस ना. मग मग तू काही सांगितलंच नाहीस का त्यांना? आदिती, तू इंटरव्ह्यू घ्यायला नकार द्यायला पाहिजे होतास. इनफॅक्ट तू अजूनही देऊ शकतेस. काकांच्या जागी दुसऱ्या कोणाला तरी अपॉइंट केलं जात आहे आणि त्यात तू इन्व्हॉल्व आहेस. हे तुला पटतंय का? बरोबर आहे अमित तुझं. आदिती मॅडम, मलाही असं वाटतंय तुम्ही ह्या सगळ्यात इन्व्हॉल्व होण्याची काही गरज नाही. आता आपण सगळ्यांनी काकांबरोबर राहण्याची जास्त गरज आहे. पण ही गरज तुला कळत नाहीये का आदिती? अगं तूच काय सांगून आलीस की मी इंटरव्ह्यू घेते म्हणून? आऊंशी बोलायचं होतंस ना तू. आऊ घेणार होत्या ना इंटरव्ह्यू, मग तू का घेतेयस? एक मिनिट, माझं जरा ऐकून घ्याल का प्लीज? मला तेच काकांना सांगायचंय. काका. कदम साहेब, तुम्हाला सरांनी ताबडतोब बोलवलंय. नाही, मी कामात आहे, मी नाही येऊ शकत. बिझनेस करायचं का सगळ्यांची मनं सांभाळत बसायचं? मी त्यांना नोकरीवरनं काढत नाहीये हे सांगण्यासाठी मी त्यांना बोलत होतो. पण या आधी जे घडलं त्याचं त्यांना वाईट वाटलं असणार. मुळात अरविंदला हे ज्या पद्धतीने कळलं ना तेच चुकीचं आहे. पेपरमध्ये जाहिरात आली, इंटरव्ह्यूसाठी माणसं आली आणि मग त्यांना सांगण्यात आलं, तेही नवऱ्यांच्याकडनं. म्हणजे तुला असं म्हणायचंय की ही सगळी चूक माझी आहे? तसं नाही अविनाश, मी फक्त अरविंदना काय वाटलं असेल ते तुला सांगते. मी ओळखते त्याला. खूप दुखावला गेला असणार तो, म्हणूनच असं टोकाचं वागतोय. अहो, त्यांचं हे वागणं तू जस्टिफाय करतेस? नाही अविनाश, पण मी तुला हे समजवण्याचा प्रयत्न करतेय की आपल्या एम्प्लॉईचं, आपल्या माणसांचं मन जाणून घेणं हेही बिझनेसमध्ये महत्वाचं आहे. फक्त कमर्शियल दृष्टिकोन ठेवून नाही चालत. बिझनेसमध्ये माणसांची, मनांची पण गुंतवणूक असते. मला असं वाटतं की तू अरविंदशी जाऊन बोलावंस. त्यांना कळू दे त्यांचा जॉब गेलेला नाहीये, बरं वाटेल त्यांना. अहो, हे खूप होतंय असं नाही वाटत तुला? नाही, कारण या माणसांनी आपल्या कंपनीसाठी जे काही केलंय ना त्याच्या तुलनेत आपण त्यांच्यासाठी काहीच केलेलं नाही. आणि तुझी सिस्टीम काळाप्रमाणे बदलत असेल अविनाश, पण माणसं, त्यांची मनं नाही बदलत. तुझ्या आता इंटरव्ह्यू मध्ये तुला 100 अकाउंटंट मिळतील, पण एकही अरविंद कदम मिळणार नाही. मी खात्रीने सांगते तुला. अविनाश, तू विसरलास? काही वर्षांपूर्वी तू परदेशात गेला होता शिकायला, तेव्हा आपल्या कंपनीला अचानक मोठा लॉस झाला. तेव्हा ह्याच लोकांनी साथ दिली मला. अरे 2-2, 3-3 महिने यांचे पगार नाही देऊ शकले मी. पण अरविंद काय, नंदिनी काय, एका शब्दाने त्यांनी कधी तक्रार केली नाही. मी त्यांना नोकरी सोडून जाण्याचा पर्याय दिला तेव्हा ते काय म्हणाले माहितीये? म्हणाले, आऊ तुम्हाला सोडून आम्ही कुठेही जाणार नाही. एवढा आधार दिला त्यांनी मला.
आपली ही कंपनी पुन्हा नव्याने उभं करण्यासाठी केवढी मदत केली मला. इतकी वर्ष अरविंद अकाउंट्स बघताय, कधी एका पैशाचा घोळ नाही झाला. कुठल्याही टॅक्सला रिफंडला कधीही लेट झाला नाही. त्यांच्या या परफेक्ट कामाची ही अशी किंमत द्यायची आपण त्यांना? मला नाही हे पटत.